खासदार नवनीत राणा सध्या आमच्या सोबत आहे। मॅम, भाजपच्या तिकीटवर यावेळी तुम्ही निवडणूक लढणार आहेत, काय प्रतिक्रिया? समजायला आणि सगळं विचार करायला कालच सगळे घडामोड्या झाल्या आणि संध्याकाळी जसं हे सगळी गोष्टी झाली विचार करायला बोलायला आणि एवढे कंटिन्यू फोन चालू आहे कारण की जे अपेक्षित माझे अमरावतीकरांना होता माझ्याकडनं की बाई येणाऱ्या भविष्यामध्ये आजपर्यंत कधीही अमरावतीमध्ये कमळ कधी खिललं नाही तर यावेळीस कमळ आला पाहिजे या अमरावतीकरांची इच्छा होती आणि ते स्वप्न आमचे देशाचे प्रधानमंत्रींनी पूर्ण केला आणि जिद्दीने मी पहिलेही भिडली होती आणि आजही आणि पुढेही राहणार आहे। आनंदराव अडसूल आणि बच्चू कडू यांनी नाराजगी व्यक्त केली आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना तुम्ही संपर्क करणार आहात का? तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहात? मी एवढंच सांगू शकते की मी सगळ्यांना हात जोडून कालही विनंती केली की सगळे NDA के जेवढेही घटक आणि जेवढेही लीडर आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं कारण की मोदीजींचं जे स्वप्न आहे देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे तेवढीच माझी इच्छा आणि तेवढीच मी त्यांना आशीर्वाद मागू शकते। बच्चू कडू यांनी सांगितलं ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, त्याचा कोणी म्हटलंय? बच्चू कडू। मला असं वाटतं कोणी काय म्हटलं आणि कोणी काय नाही म्हटलं त्याच्यावर उत्तर ना देताना मी फक्त माझे जेवढेही सिनियर लीडर्स आहेत त्यांना विनंती करू शकते की सगळ्यांनी सोबत आले पाहिजे अमरावतीच्या विकासासाठी। आणि पहिल्यांदा असं होतंय की युवक म्हणून दुसऱ्यांदा मी या खासदारकीचे मैदानमध्ये आहे, सगळे सिनियर लोकांनी ब्लेस केलं पाहिजे आणि त्या जिल्ह्याची मी सूनसुद्धा आहे। भाजपची जी नारा आहे 400 पार अमरावतीमध्ये लागू होणार आहेत। अब की बार 400 पार और अमरावती उसमें एक रहेगा, ये 100% श्योर है। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।